आम्ही गेलो होतो शिवना या ठिकाणी खुर्च्या घेण्यासाठी। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ मंदिरावरती जाऊन घरी आलो तर मामा आणि शिव बसलेले होते आणि शिवच्या मस्ती चालूच होत्या। शिव म्हणे, पप्पा तुम्ही तो डायलॉग बनवला होता ना, तसा मला डायलॉग बनवायचा, डबल रोल वाला। मग शिव बघा कशी ऍक्शन करतो। हॅलो, आता आम्हाला जायचं होतं शेतात। मामा म्हणे मी थोडा आराम करतो शेतामध्ये तर निघालो, पण शिव लय जोरात रडत होता। आमच्या सोबत यायचंय म्हणून नाही, तर मोबाईल घेतला म्हणून। मामा मी गाडीवर बसलो आणि डायरेक्ट पोहोचलो शेतात। मामानी मिरची मध्ये फेरफटका मारला आणि आलो सफरावरती। आता मामा निवांत बसले होते आणि मला जायचं होतं शिवण्याला। मग काय खुर्च्या धरण्यासाठी कोण लागन म्हणून लक्षात आलं, भरत टायगर। पटापट भरतच्या घरी आलो, थोड्या वेळ बसलो आणि 1000च्या स्पीडने डायरेक्ट पोहोचलो शिवण्यामध्ये। ज्या ठिकाणी यायचं होतं त्या दुकानात खुर्च्या घेतल्या, पण भरत काय म्हणतो बघा। भरतला घ्यायचे होते खिडक्याचे पडदे घेतले आणि निघालो, पण भरत म्हणे खुर्च्या खूप जड आहे, तू घे डोक्यावरती। आता एवढ्या जोरात निघालो की 3000च्या स्पीडने पोहोचलो भागवतच्या शेतामध्ये काकड्या खाण्यासाठी। तर हे आहे भागवत यांचं शेत आणि बाजूलाच काकड्यांचा प्लॉट। काकड्यामध्ये फेरफटका मारला आणि 2-4 काकड्या खाऊन घेतल्या। काकड्या तर खूप आलेल्या होत्या भागवत भाऊच्या शेतात। भागवत भाऊचं बस स्टँड वरती दुकान आहे भाजीपाल्याचं। ताज्या काकड्या तोडून दुकानामध्ये ठेवल्या जातात, असे आमचे क्लासमेट भागवत भाऊ। मग काय भागवत म्हणे सफरचंदचं झाड सुद्धा मी लावलेलं आहे, चला म्हटलं आता बघूनच घेऊया कसं असतं सफरचंदचं झाड। तर हे आहे बरं का सफरचंदचं झाड। 2-4 सफरचंद आलेले सुद्धा होते, पण आपण खाऊ शकत नाही कारण खूप छोटे होते। तर असं आहे आमच्या भागवत भाऊच्या शेतातलं वातावरण। पटापट भरत आणि मी 2-4 ताज्या काकड्या खाऊन घेतल्या। थोड्या वेळाने गप्पा चप्पा आणि चहा पाणी झाला। आता गजू भाऊ सुद्धा आलेले होते चहाचं नाव ऐकून। घरी खुर्च्या टेकून डायरेक्ट निघालो शेतामध्ये मामाला आणायला, पण शिव शेतात आला की या खडीवरती जाऊन बसतो माती खेळण्यासाठी। आता निघालो मामा मी आणि शिव घरी 1000च्या स्पीडने। घरी आलो तर भागवत भाऊने दिलेल्या काकड्या खाऊन घेतल्या। संध्याकाळ झाली होती आणि आम्ही निवांत बाहेर बसलेलो होतो। शिव मला पाहून लपत होता, पण कुठे लपला बघा। आता आलो होतो सागर शेठच्या दुकानामध्ये। मिरचीसाठी पोते नेले होते ना मिरच्या भरण्यासाठी, तर त्या पोत्याचे पैसे बाकी होते म्हणून त्यांच्या दुकानात आलो। घरी आलो तर शिव करत होता मस्त्या, मामा आई नाना बसलेले होते आणि महिला मंडळांचा चालू होता स्वयंपाक। चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।